पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरसाठी पुन्हा एकदा मोठा पोलीस फौजफाटा दिमतीला लागू शकतो। कारण आंदेकरनं तुरुंगातून भरलेल्या अर्जात त्रुटी समोर आल्या। पाहूया हा रिपोर्ट। हातात बेड्या असूनही मोठ्या थाटात तुरुंगातून अर्ज भरणाऱ्या गुंड बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुट्या निघाल्यात। त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला। म्हणून आता पुन्हा मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुंड बंडू आंदेकर सोमवारी निवडणूक अर्ज भरण्यासाठी येऊ शकतो। काल इतर अनेक इच्छुक अपक्ष उमेदवारांना अर्ज भरता आला नाही, कारण गुंड बंडू आंदेकरसाठीच निवडणूक कार्यालयात मोठा फौजफाटा तैनात झाला होता। आरोपानुसार इतर इच्छुक उमेदवारांना गेटवरच रोखलं गेलं। त्यात आता खुनाच्या हत्येच्या आरोपीला पुन्हा अर्ज भरण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं। स्वतःच्या नातवाच्या हत्येच्या आरोपात बंडू आंदेकर तुरुंगात आहे। वनराज आंदेकरच्या खुनानंतर दोन्ही टोळ्यांमधला संघर्ष वाढला होता। याच वैमनस्यातून 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकरची निर्घुण हत्या झाली। उमेदवारी अर्ज भरताना कोर्टाचे अनेक नियम मोडले गेल्याचं म्हणत बंडू आंदेकरच्याच लेकीनं सर्व पक्षांना एक आवाहन केलं। हे कायद्याचा गैरवापर करतायत, त्यामुळे मी म्हणते की यांना तिकीट द्यायलाच नव्हतं पाहिजे, अर्ज भरायची परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे। त्यांनी लोकांची घरच उद्ध्वस्त केली। हो, मी अर्ज भरलाय तसा शिवसेनेचा। अजितदादांना मागणी करते की यांना तिकीट देऊ नका, यांना उमेदवारी देऊ नका। माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल आणि मी हे खरंच करणार आहे। एकीकडे पुण्यात गुंड घायवळच्या टोळी युद्धात सामान्यांवर गोळ्या झडल्या जातात आणि म्होरक्या निलेश घायवळ आरामानं लंडनला पसार होतो। ड्रग्ज माफियाचा आरोपी ललित पाटील कोणत्याही आजाराविना ससून रुग्णालयात 9 महिने उपचार घेतो। फक्त उपचारच नाही तर रुग्णालयात बसून ड्रग्जचं रॅकेटही चालवतो। कारवाईच्या काही तास आधी तो रुग्णालयातून पायीच चालत पळून जातो। आणि आता हत्येच्या आरोपातील गुंडांना उमेदवार देऊ नका म्हणून त्याच गुंडाच्या मुलीला राजकीय पक्षांना आवाहन करावं लागतं। ही पुण्याची सद्यस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।